ग्रामीण. आता म्हणजे जो ओढ आहे हं. शहराकडे ओढण्याचा, म्हणजे मी ग्रामीण भागात चहा चालणार, ऑब्विसली चालणार. भले थोडा व्यवसाय कमी होईल, पण आज जर शहरात बरेच जण म्हणतात की शहरात व्यवसाय करायचा, शहरात व्यवसाय करायचा. पुण्यात कस्टमर खूप आहे, पण त्याच वेळेस कॉम्पिटिशन पण खूप आहे की गल्लोगल्ली चहा आहेत आणि खर्चही खूप आहे. आणि खर्च आहे. आज पुण्यातही चहा 10 रुपयाला भेटतो आणि गावातही चहा 10 रुपयाला भेटतो. पण जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर पुण्याचा खर्च खूप आहे. जर तुम्ही एखादा खेडेगावातला मुलगा शहरात येऊन व्यवसाय करायचा म्हणला, हं. त्यांनी शहरात येऊन व्यवसाय जरी केला, त्याचा चालला, तरी त्याचं आयुष्य हे जगण्यासाठी जातो दादा. एक घर घेणं हे म्हणजे तो व्यवसाय करेल, पण त्याचं घर आयुष्य हे फक्त घर घेण्यातच जाईल. आज 40-50 लाखापासून फ्लॅट चालू होतो. बेसिक तुम्हाला 1 BHK घ्यायचा म्हणलं तरी आज पुण्यात 40 लाख आहे. बरोबर. मग त्यांनी कमवलं तरी त्याचं आयुष्य सगळं. मग खेडेगावात तुम्हाला टार्गेट कस्टमर खेडेगावात आहे, कारण आज चहाची हे जे सोशल मीडिया असेल किंवा आहे, प्रत्येक जण आजकाल कॉमनली चहा बाहेर पितो. तुमचं 4-5 हजार लोकसंख्येचं गाव असेल तर तिथं खूप चांगल्या प्रकारे चालते. भले तुम्ही शहरामध्ये येऊन 50,000 कमवताय, पण खेडेगावात जर तुम्ही 30,000 जरी कमवले, तुम्हाला रेंट कमी, तुम्ही स्वतः काम करता, बरं तुमचा खर्च नाहीये, भाडं नाहीये, काही नाही. हा शॉपला मोजकं 5-6 हजारात चांगल्या लोकेशनला भाड्याने गाळा मिळतो. तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर जात नाही, सगळ्यात महत्वाचं. हं. तुम्ही तुमची शेतीवाडी ही बघू शकता. त्यामुळे ग्रामीण भागात म्हणजे, बरं हे मी फक्त बोलत नाही, आपल्या अनेक शाखा असतील. आज जी अकलूजची शाखा आहे, लातूरची शाखा आहे किंवा सोलापूरची शाखा आहे, ही मुलं माझी कस्टमर होते. ह्यांनी बरोबर. आपल्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी व्यवसायात येण्याचा डिसिजन घेतला. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांना मी हा सल्ला दिला की तुम्ही तुमच्या गावाच्या जवळ शाखा खोला, की ह्याचा फायदा तुम्हाला